आणि स्वधर्माचं आचरण जर कराल तर निश्चित तुम्हाला इहलोक सुखी होचाल आणि परलोकही तुमचं सुखी होईल, याच्यामध्ये शंका करायची गरज नाही. आणि तुम्ही प्रजा हो, शरीराला कुठली पीडा द्यायची गरज नाही. व्रत करू नका, नियम करू नका, काहीच करू नका, काही करायची गरज नाही. केवळ तुम्ही स्वधर्माचं आचरण करा. योगयाग साधने हे सुद्धा करू नका. मंत्रयंत्र विधाने हा सुद्धा करू नका. देवांतरा न भजावे हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी याजावे अनायासे. स्वधर्माच्या यज्ञामध्ये अनायास तुम्ही प्रवेश करा. कुण्या देवाला बघायची गरज नाही, कुठलं व्रत नियम करायची गरज नाही, शरीराला पीडा द्यायची गरज नाही, कुण्या तीर्थाला जायची गरज नाही. केवळ तुम्ही स्वधर्म यज्ञामध्ये आचरण करा आणि याच्यामध्ये तुमचं चित्त जाऊ द्या. भगवान परमात्मा म्हणतात, पण करत असताना कुण्या पद्धतीचं करा. तुम्ही ही साधना करत असताना अहेतुकपणे करा. अहेतुके चित्ते अनुष्ठापायाते. तुम्ही अनुष्ठान अशा पद्धतीचे करा की हेतू कुठल्याच तुमच्यामध्ये हेतू नाही राहिला पाहिजे. पतिव्रता जैसी जिया परी. तुम्ही स्वधर्म अनुष्ठान करा. देवाचं म्हणणं आहे की तुम्हाला कसल्याच प्रकारचं कष्ट उचलायची गरज नाही. न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. कारण कुठली अनुष्ठान करायची गरज नाही तुम्हाला, पण एवढं चित्तात असू द्या, तुम्ही अनुष्ठान जे करत आहे ना, स्वधर्म अनुष्ठान, बाकी शरीराला पीडा द्यायची गरज नाही, व्रत याद करायची गरज नाही, तीर्थास ठिकाणी जायची गरज नाही, कुण्या देवाला सुद्धा भजायची गरज नाही. तुम्ही एवढंच काम करा. अहेतुकपणे व्रत करा. चित्तामध्ये एवढं ठरवा, व्रत करत असताना, कुठलंही तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना चित्ताला एक कळून असू द्या की अहेतुकपणे, हेतू नाही, हेतू रहित कर्म करा. कारण पतिव्रता पती तेजिया परी. कशा पद्धतीने करा. पतिव्रते जैसे भ्रतार प्रमाण आमा नारायण तैशा परी. पतिव्रतेला कुठल्याच प्रकारचं पतीपासून अपेक्षा नसते आणि अपेक्षा न ठेवता जी पतीची पूर्णपणे सेवा करते त्याला पतिव्रता म्हणतात. आणि ती पतिव्रता जशा प्रकारे करते तशाच प्रकारे तुम्ही स्वधर्म अनुष्ठान करा. आणि स्वधर्म अनुष्ठान केलो की निश्चित तुम्हाला सुंदर फळ प्राप्त होईल. कारण स्वधर्म रूपी मखू हाची सेवी तुम्हा ऐकू ऐसे सत्यलोक नायक बोलता झाला. स्वधर्म वाचून कुठलाही धर्म आचरण करायची गरज नाही, पण स्वधर्म आचरण करत असताना चित्ताला मात्र ध्यानात असू द्या की हेतू कुठल्याच प्रकारचं ठेवायचं नाही. आमचं कुठलंही कर्म हेतू रहित नाही, हेतू मिश्रित कर्म आहे आमचं. म्हणून अद्याप कुठलंही फळ प्राप्त झालेलं नाही. कुणाला बी लक्षात असू द्या. आपण म्हणतो एवढे कर्म केली, सत्यनारायणची पूजा करता, यज्ञ करता, व्रत करता, उपास धरता, माणसाचा स्वधर्म काय ते आचरण करता, परंतु अद्याप कुठलंही फळ प्राप्त झालं नाही. तर आपण फलरहित कर्म करत नाही, हेतुरहित कर्म करत नाही, म्हणून फळ प्राप्त होत नाही. लक्षात असू द्या. झाड लावत असताना कोईवर बोलतो आपण. कोय राहते झाड लावायचं, आंब्याची कोय, आंब्याच्या कोईवर बोलतो आपण. झाड लावत असताना, गार खंदत असताना ह्याचं फळ पुढे ह्याला झाड मोठं होते, फळ लागते आणि फळ आपली अपेक्षा ठेवतो, नातूपर्यंतची बी अपेक्षा बाळगतो. कोईच्या पोटात झाड आहे, झाड काही वापरलं नाही, हातातली कोय जमिनीत पुरलेली नाही, पण तिथपर्यंत हेतू ठरवतो
म्हणून फळ प्राप्त होत नाही. त्या फळाला म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान घडलेलं नाही, हेतुरहित कर्म झालेलं नाही, एवढं लक्षात असू द्या. आणि जर तुम्ही स्वधर्माची पूजा करता, स्वधर्माचं यज्ञ करत असाल, तर तुम्ही यज्ञ स्वरूपानं ज्या परमार्थाने पूजा करत असताल, ज्या देवाच्या नावाने करत असाल, तर ते देव लोक आपोआपच प्रसन्न होतील. निरापेक्षित कर्म केल्यामुळं काय होत असतं, पूजा जी आहे, पूजा झाली, या देवाची पूजा झाली, हा देव आपोआप संतोष पावतो. एखादी मोठा माणूस आहे आणि ते बारकं लेकरू गेलं आणि पाय दाबा सुरू केलं. मोठा माणूस काय विचारतो, का दाबतोस, का बर दाबलास? काही नाही, माझी अपेक्षा झाली, तुम्ही वाटोळपासून पाय तरमळ कराल, ते मला वाटलं तुमचे पाय दुखालेत म्हणून मी दाबतोय. मग त्या मालकाला किती आनंद होईल. आणि का दाबालास रे, तुम्ही माझं तुमचे पाय दाबणे झाल्यावर 1 रुपया देताव काय की म्हणून दाबाला मी. तो मालक काय म्हणेल की तुरंत काय म्हणेल, तुझं पाय दाबून घेणं नकोय, कारण तुझ्या पाय दाबण्यामध्ये अपेक्षा आहे, मी लास पावत नाही, कारण ही धंदा नुकसानीचा आहे, म्हणून तुझ्याशी तसा व्यापार नकोय. म्हणून देव विचार करतो, स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना हेतुरहित जर कर्म करत असाल तर तो परमात्मा सुखी पावतो, परमात्माला आनंद होतो. आणि तुम्ही स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना जर तुम्ही फलहेतूच्या अपेक्षाने जर कर्म करत असाल, तर परमात्मा म्हणतो की आपसे हमारा व्यापार लॉस में है. म्हणून परमात्मा स्वीकार करत नाही. आणि यदा कदाचित तुम्ही स्वधर्म पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीते तुमचा. योग आणि क्षेम जे आहे, पोट पाणी सर्व काही जे आहे तुमचं, बिमारी रोग वगैरे सर्व जे बी काही असेल, तर ते कोण करून घेतो, देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीते तुमचा. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसे परस्परे घडेल प्रीती जेथे. कारण तुम्ही देवतांते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, देवाला तुम्ही भजाल म्हणून देव तुमच्यावर आनंदित होतील, संतुष्ट होतील. ऐसे परस्परे घडेल, एकमेकांची परस्पर प्रीती जेत, प्रेम जळत देवाचं आणि तुमचं. म्हणून मला सांगायचंय, जेवायला एखाद्याला बसलो आपण, चित्त देऊ नये का, एखाद्याला जर जेवायला बसलो, जेवण चालू आहे आणि जेवत असतानाच म्हणाला की एवढं जेवण झाल्याच्या नंतर ढोर सोडायला सांगा, एवढं जेवण झालं का नाही ढोर सोडायला सांगा. मग ते जेवत असताना ते विचार करतो की देवा, हे जेवण काही खरं पडलं नाही, कारण हे जेवण काही खरं पडलं नाही, कारण ह्या जेवण्यामध्ये अपेक्षा आहे कुणाची, ढोरवाल्याची. कारण ढोर सोडायला त्याच पद्धतीनं जीवू घाला पण ढोर सोडू द्या असं म्हणू नका. कारण परमात्म्याची पूजा करा पण मागणी कुठली ठेवू नका. मग तो आपला आपण जेवेला ना आपला आपण ढोर सोडेल, याच्यामध्ये काय वाद आहे. मग आपला आपण प्रसन्न होईल, कारण तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, संतुष्ट होतील देव तुमच्यावर. आणि ऐसे परस्परी घडील प्रीती जयाते, प्रीती म्हणजे प्रेम जळेल एकमेकांचं. म्हणून पूजा करत असताना, अगरबत्ती लावत असताना कानाला हात लावून तोबा तोबा करायची सवय असा, देवा चुकलो, मागणं तुझ्याकडे काही नाही. प्रेम ज्याच्यावर आहे त्याच्याशी काय मागून प्रेम करायचे, ह्याला कसले लालचं जीवन आहे माणसाचं. गोंडा गोळायचं म्हणजे का भाकरी करतात, मालक म्हणू नको का, प्रेम म्हणू नको, परमात्म्याची पूजा करायची म्हणून का मागण्या करताच का. सहजपणे कर्म करावं माणसाने, कारण हा स्वधर्म आहे आपला अनुष्ठान.
कारण एकमेकाशी प्रेम जडल. परमात्मा बोलतात, ब्रह्मदेव म्हणतात प्रजाला की बघा म्हणे, देवाला तुम्ही पूजा केल्यामुळे निरापेक्षितपणे निर्हेतुकपणे एखादी देवाने जरी विचारलं तुमचं काय इच्छा आहे, देवाला मागायचंय, काही इच्छा नाही. आणखी काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, तुझे नाम गोड. हा 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 म्हणून म्हणतात भगवान परमात्मा, कारण देव तुम्हावर तुष्टतील, इतके तुष्टतील. आणखी काही इच्छा आम्हा नाही चाड. देवाने जरी विचारलं तरी भक्तांनी काय म्हणावं, आणखी काही इच्छा आम्हा नाही चाड. तुम्ही म्हणत असाल बाबा प्रत्येकाचा महाराज तुम्हाला मागे नाही पुढे नाही, तुम्हाला जमतंय, आम्हाला बायको आहे, लेकर बाळ आहे, सर्वच आम्हाला कसं तसं जमतंय. ही लेकरू बाळवाल्याला देव सांगण्यात प्रजा प्रजा संत म्हणाने. प्रजाने विचारलेला प्रश्न आहे देवाला, ब्रह्मदेवाला. ते वेळे प्रजे विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रय येत आमा. ही प्रजेला सांगतात, संसारिकाला सांगतात. संसारिकांनी पूजा करतो ना रोज, मागायचं कशाला मग. तुझे नाम गोड पांडुरंगा, आणखी काही इच्छा आम्हा नाही चाड. अशी जो पूजा करेल त्या भगवंताशी त्याचं प्रीती जेथे एकमेकाची प्रीती जडेल, मग काय बघायचंय ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपेक्षे सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीचे. मग तुम्ही जे म्हणाल तुम्ही जे म्हणाल ते अपेक्षे सिद्धी जाईल. तुरंत तुम्ही म्हणावं आणि तुमच्याकडे प्रगट प्राप्त व्हावं. तुम्ही जे म्हणाल ते म्हणाल, म्हणजे म्हणाला बरं तुम्ही त्याला देवाला, आणि म्हणाल म्हणले की महाराजांनी म्हणा म्हणले देवाला म्हणले. असं वांछित ही पुरेल मानसीची, म्हणजे मनाचं सर्व मनोगत पूर्ण होत असते, पण देवाकडे मागणी नकोय. मागलं की भेटत नाही. अरे मागणावणी जर पूजा कराल तर परमात्मा म्हणतात वाचा सिद्धी पावाल. वाचा म्हणजे कळलं का, वाचेत सुद्धा शक्ती येते, वाचेमध्ये सुद्धा सिद्धी त्या प्राप्त. अज्ञापक व्हाल, काय लहान आहे गोष्टी. अधिकारी होचाल तुम्ही, MP होचाल, MLA होचाल, मंत्री होचाल, संत्री होचाल, पण पूजा करत असताना कुठलं बी मागणी नको. आहे तो के चित्ते अनुष्ठापा याते पतिव्रता पतिते झिया परी. अशा प्रकारचं अनुष्ठान करा, कारण अज्ञापक व्हाल म्हणिये तुम्हा ते मागतील महारुद्धी. मागाल ती इच्छा पूर्ण करण्याकरता महारुद्धी सिद्धी तुमच्याकडे येणार. जैसे ऋतुपतीचे द्वारा मनश्री निरंतरा ओळगे फळभार लावण्येसी. जशा प्रकारे ऋतुपतीचे भार. आता द्वार कोणतं आहे, ऋतुपतीचं द्वार आहे. आता काय चालू आहे, वर्षा ऋतू. वर्षा ऋतू म्हणजे काय असतं, पाऊस पडला की मग काय बघायचं आहे, काय झाड, काय फळ, काय फुलं, पाच गजबार भारून जातो. कशामुळं, पाऊस पडल्यामुळं. तस ही हृदय प्रेमाचं पाऊस पाजर पडलं पाहिजे. भगवंताची कृपा तशा पद्धतीची होत असते, कारण सर्व भोगाने तृप्त व्हाल स्वधर्माचं आचरण केल्यामुळं. अशा प्रकारे जो आचरण करतो, मायबापा अर्जुना ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही नार्थ, जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. अर्जुना तू स्वधर्माचं जर आचरण कराल ना, मग काय बघा सकळ संपदा. जर यदा कदाचित स्वधर्म जर सोडून दिला, जोर जरी स्वधर्म निरत वर्तला, म्हणजे समजून घ्या उदाहरणामध्ये का झाली या सकळ संपदा. जी अनुसरेल इंद्रिय मदा, भरपूर कमाई केला आणि इंद्रियाच्या मदामध्ये जर जाऊन स्वधर्माचं जर सोडून दिला तर काय होईल माहित आहे, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन,
प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे. यदा कदाचित समजून घ्या, अग्निमुखीमध्ये हवन केल्याशिवाय जेवण करायचं नाही. भगवंतांनी सरळ नियम सांगितले स्वधर्मामधला अनुष्ठान. प्रथम अग्निमुखी हवन न करील देवता पूजेन 2. तिसरं प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणांचे. 3 गोष्टी झाल्या. अग्निमुखी हवन केल्याशिवाय जेवण करू नाही, देवताची पूजा केल्याशिवाय जेवण करू नाही, आपल्या संगाटी एका साधूला घेऊन जेवल्याशिवाय जेवण करू. आणि यदा कदाचित तुम्ही असं वागण्यात गेलो तर काय होईल? विमुख होईल गुरुभक्ती, आदर करील अतिथी, संतोष ने देईल ज्ञाती आपुलिये. गुरुभक्ती विमुख झाली नाही पाहिजे, कारण ती आपल्यापाशी राहिली पाहिजे गुरुभक्ती. कारण आपण स्वधर्माचं आचरण जर करणार गेलो तर आपल्यापासून गुरुभक्ती दूर गेली असं समजायचं असं लक्षात असू द्या. आणि म्हणून म्हणतात की उदाहरणामध्ये जर सर्व सुख आहे तुमच्याकडे, पण ही कुठलंच जर तुम्ही काही करणार गेलो तर काय समजायचं? जैसे गतायुष्य शरीरी चैतन्य वासू न करे, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. दुर्दैवाच्या घरी लक्ष्मी कशी राहिलो? लक्ष्मी घरी कमी पडत असेल त्याचं कारण काय तुम्ही लक्षात घ्यायचंय. सूत्र सांगायला तुम्हाला भिकारपणांगी का लागत असते? भिकारपणांगी का लागत असते? कारण स्वधर्माचं अनुष्ठान सोडल्यामुळे भिकारपण माणसाचं जात नाही. लक्षात असू द्या, स्वधर्म अनुष्ठान असलंच पाहिजे, विसरायचंच नाही या गोष्टीला. अग्निमुखी हवन, देवता पूजन, अतिथी भोजन, कळलं का? गुरु भक्ती. अग्निमुखी हवन म्हणजे यज्ञ आलं, यज्ञ पूजन आलं, तुमचं हवन आलं, सर्वच आलं. तिन्ही तृप्त. अग्निमुखी हवन झाल्यामुळं परमात्मा तृप्त होतो. कळलं का? देवतेचं पूजन झाल्यामुळे देव संतुष्ट होतात. कळलं का? अतिथी किंवा ब्राह्मणाला भोजन घातल्यामुळे जठराग्नी म्हणजे विश्वात जी जठराग्नी आहे आत्मतृप्तीची, सर्वांची भूक निवांत होऊन जाते. आणि ही जर करणं गेलो तर उदाहरणामध्ये असं समजायचंय की ज्याच्या घरी दरिद्री आहे त्याच्या घरी लक्ष्मी वास करत नाही. निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी. ऐसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाश जया. अशा प्रकारचं जर स्वधर्माचं जर सोडून टाकून दिलं तर सर्व सुखाला मुकला म्हणून समजून घ्यायचं. कसा मुकला हो? एखादी दिवा शांत व्हावा आणि दिवाच्या संगाटीत जसं उजाड निघून जावं त्याचा प्रकाश. दिवा शांत झाल्या उशीर काय जातं त्याच्या संगाटी? दिव्या संगाटी जात काय? बल्ब बंद झाला याच्या संगाटी काय जातं? उजेड जात असत. म्हणजे स्वधर्म सोडलं की याच्या मागची स्त्री सर्वी निघून जाते, लक्ष्मी निघून जाते, यश निघून जातो. लक्षात बसाले तुमच्या. यदा कदाचित तुम्ही स्वधर्माला सोडून जर जगायचा प्रयत्न केला तर मृत्यूच्या नंतर यमदंड देतील तुम्हाला. चूर म्हणून हरील सर्वस्वतयाचे. उरलं सुरलं जे बी काही पुण्य असेल ना त्याला यमराज काय करतो? म्हणून स्वधर्म जो सांडिला तया ते काळू दंडील. चोर म्हणून हरील सर्वस्वतयाचे, मग सकळ दोषु भवते. वा वा वा. दिवसो निघेती तया ते, रात्री समये शमशानाते भूते जैसे. तैसे त्रिभुवनाचे दुखे आणि नाना विधी पातके. दैन्य जात ते दुखे त्याचे वसे. कुणाच्या घरी राहतात ते दैन्य? जे स्वधर्म सोडते ना त्याच्या घरी दैन्य राहतात, त्याच्या घरी पापन आणतात. त्रिभुवनाचे दुःख त्याच्या घरी येतात. तिकडून जात असणार दुःख इकडे येते. कारण का? स्वधर्म सोडल्यामुळे. म्हणून म्हणायचं आहे भगवान परमात्मा म्हणतात की उन्मत्त होऊ नका. एक बार तुम्ही अशा पद्धतीत वागत जर जन्म घातला रे घातला, जन्म गेला रे गेला, तिथं कोणी तुझा बाप सोडवा येत नाही. किती जर रडलास तर काय. ध्यानात ठेवा. भगवान ब्रह्मदेव म्हणतात
की एक बार आयुष्य संपले रे संपले, पुन्हा पस्ताव्याशिवाय दुसरी गोष्ट नाही. ऐसे होये तया उन्मता, ऐसे होये तया उन्मता, मग न सुटी बापा रुदता, परिकल्पांते हे सर्वता. प्राणीगण हो, लक्षात असू द्या, प्राणीगण हो म्हणतात की बाबा म्हणून या निजवृत्ती सोडू नका. आणि निजवृत्ती जर सोडलात तुम्ही तर इंद्रिय सैरावैर होऊन जातील, इंद्रिय विशेष सेवन करायला सुरू करतील, अधोगतीला जाल तुम्हा. म्हणून सांगतात की बाबा विसंबू नका त्याला, कारण स्वधर्माला सोडू नका. आणि सर्व जर काही आपलं हित असेल, उचित कर्म करण्यामध्ये आपलं हित आहे, पण अहेतुकपणे जर कर्म होत असेल तर खरं ते कर्म आहे, नाही तर अन्यथा सर्व जन्म व्यर्थ आहे असं म्हणून म्हणतात भगवान परमात्मा. तुम्ही दुसरं काही करू नका, आगाचा खटापट करू नका, कारण होत नाही ना, जाऊ द्या, पुढे तरी करा, स्वधर्माने वागायचा प्रयत्न करा. काही लोक स्वधर्माने वागतात बरोबर आहे, पण चुकतंय कुठं, चुकतंय कुठं स्वधर्माने वागत असताना? चुकलं नाही पाहिजे ना, पण स्वधर्मामध्ये जर हेतू आला की सडलं काम. कारण प्रेमाशिवाय प्राप्ती नाही. दोन संबंधामध्ये जर पैशाचाच व्यवहार जर झाला जास्त, मग ते काय संबंध झाले? अपेक्षित संबंध झाले. संबंध कोणते झाले? अपेक्षित. अपेक्षित संबंध जास्त दिवस टिकून राहत नाही, तुटल्याशिवाय राहत नाही, लक्षात असू द्या. म्हणून संबंधामध्ये कधी अपेक्षा राहिलीच नाही पाहिजे. मग ईश्वर आणि भक्ताचा संबंध आहे की नाही मला सांगा? ईश्वर आणि भक्ताचा संबंध आहे, मग संबंधामध्ये अपेक्षा कशी काय? बरं मला सांगा, पुढचा व्यक्ती तुमच्याकडे अपेक्षा करतोय काय? देव तुमच्याकडे अपेक्षा करतोय काय? नाही करतो ना. मग तुम्ही कसं काय त्यांच्याकडे अपेक्षा करायचं? समजून घ्या, एक उदाहरणामध्ये शेजारी आहे, अति आवड आहे आपल्याला, त्याच्या घरी गाय आहे, पण तो नेमका काही इमर्जन्सी काम आल्यामुळे बाहेर निघून गेला, अडचणीचं कार्य आल्यामुळं सर्व घरच्या घरबार गेलं निघून, घरी कोणीच राहील नाही. गाय आली, शेजारी काय करतो? आवड आणि प्रेमामुळं त्याची गायीला बांधून चारा पाणी सेवा करतो. का? कारण प्रेमामुळं. जर प्रेम नसेल तर ती कार्य घडेल का? नाही घडणार ना. मी इथं मुख्यतः कुठे आहे? निरापेक्षिता केव्हा निर्माण होते आपल्याकडे? निरहेतू केव्हा निर्माण होतो कर्म? कारण अपेक्षा रहित जर असेल आपली तर ते कर्म एकदम फलदायी ठरत असतं आणि गोड होतं. गोड गोडी अशी गोडी मिळून गेली, कारण जाणलं पाहिजे ना, कारण तो शेजारी काही कष्टानुसार बाहेर गेलेला आहे म्हणून जाणले म्हणून आपण कार्य करतो. तसं परमात्म्याला जाणलं पाहिजे, आणि जो जाणलाय परमात्म्याला तोच निरहेतुकपणे कर्म करतो, कारण म्हणतो की परमात्म्याला जाणलेला व्यक्ती परमात्माच होतो. बरोबर आहे का? मग परमात्मा करतो काय? त्याचं स्वधर्म आचरण करतो. परमात्मा काय करतो? त्याचं स्वधर्म आचरण करतो. रोजचं घरचं काम करण्यामध्ये काही अपेक्षा ठेवतो का माणूस? आंघोळ करतोस, काही अपेक्षा राहते का आंघोळीची? कारण तुझा धर्म आहे. तोंड देवतो, काही अपेक्षा राहते का? कारण तुझा धर्म आहे, कारण तुझं काम आहे ते. आपण आपलं काम करत असताना काही अपेक्षा ठेवतो का? नाही. मग जगाच सर्व धर्माचं आचरण करत असताना परमात्म्याला जो जाणलेला व्यक्ती आहे आणि तोच व्यक्ती निरपेक्षपणे कर्म करू शकतो. म्हणून पहिलं परमात्म्याला जाणण्याकरता प्रथम भगवंताने सांगितले आपल्याला कुण्या पद्धतीने भगवंतास जाणावं. देव पाहे असे गेला तेथे देव होऊनीची ठेला. मग त्या ठिकाणी तो कर्म करतो आणि तो निरापेक्षित कर्म करतो. अन्यथा असं होतो की आता महाराजांनी सांगितले कुठली अपेक्षा करायची नाही पण पूजा करायची. प्रेम आहे का? आहे का प्रेम? नाही. प्रेम भावाने बांधलेलं देव आहे, लक्षात असू द्या. मग खरा जिव्हाळा जिथे निर्माण झाला पुढच्याची कुठली अपेक्षा घेत नाही. पुरवला का? नाही पुरवला का? प्रेमात बघा पुढून रामराम करतो माणूस, आणि प्रेम नसल्यावर वाट बघतो. बरेच वेळेस मी केले, आता ह्याने एक बार बी करणार, मग ह्याला काय करायचे रामराम? कारण प्रेम नाही. आणि प्रेमात काय होतो? जरी त्याला विसर पडला असेल तर तुरंत प्रणाम आपण करून राहतो, रामराम आपण करतो. कारण प्रेमात रामराम करण्यात काही कर्माचं काही अपेक्षा आहे का? नाही. प्रेमात कुठलीही अपेक्षा नसते.
प्रेमात हेतू रहित असतो. आणि हेतू रहित निष्काम कर्म स्वधर्माचं आचरण अनुष्ठान जो करतो व्यक्ती, हेतुरहित जे अनुष्ठान करतो, तो जगातला सिद्ध पुरुष आहे, तो जगातला सिद्ध संसारी आहे आणि तो देवाला ओळखलेला संसारी आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी. कारण ती कमी बी नाही हो, असं बी नाही ना काय फळ भेटणार आहे बाबा निरापेक्ष. अरे आपण फळाची म्हणजे चिंतन करायची गरज नाही फळाची. तुम्ही प्रेमा म्हणलं ना, मी मालकानं सांगून गेलोय का शेजाऱ्यांना, नाही न सांगता तो गाय बांधली ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, आपणची देव ना आपणच गुरु होतो का नाही. कारण प्रेमामध्ये आणि हेतू जर असेल तर प्रेम नाही. म्हणून म्हणतो पांडुरंग उभा टाकलेला असत. लक्ष्मी म्हणते, रुक्मिणी म्हणते, देवा थोडं डोळे उघडा की हो. एवढे लाखो लोक आले, देवा एखाद्याला तर डोळे उघडून बघा. ते रुक्मिणीला म्हणतात गप उग, शांत राहू ग. अहो देवा तस कुठं राहते का. 22 दिवस झाले वारकरी वारीस घर सोडून चिखलात झोपतात, पाय चलून पाय सुजतात. आणि देवा काय म्हणतोशी, असं थोडं भेट दिलं पाहिजे एखाद्याला तर दे. ते म्हणतो रुक्मिणी गप बस, तुला कळत नाही ह्याच्यातला वर्म. जो माझ्या करता येतो त्याच्या करता मला भेट देणे योग्यच आहे. अरे बापरे. रुक्मिणी म्हणते, देवा असं कसं बोलता, हे सारं जग कुणा करता येते देवा, तुमच्या करता. खोट आहे ती, माझ्या करता कोणी येत नाही. रुक्मिणी जर येत असेल तर तो त्याच्या करता येतो. कारण का हेतू रहित नाही, हेतू घेऊन येतो, म्हणून माझ्या करता येत नाही. महाराजाकडे आले. महाराजांनी विचारले कोणकडे आलो. उगा आलतो. उग कोणी येत नाही, कारण काहीतरी हेतू घेऊन येतात. मग हेतू घेऊन आल्यामुळे आपलं आहे का देव त्याला आपलं समजतो का नाही. तुझ्या कामा करता आलास, कारण माझ्याकडे ती आहे काम, म्हणून कामा करता आलात. पण आलास बनताकाला आणि डेरा लपून पाठीमागे. म्हणून देव म्हणतो लपू नको, खुल्या शब्दात सांग. देव काय म्हणतो, खुल्या शब्दात सांग काय पाहिजे. देवा काम घेऊन आलो होतो, ती मला माहित आहे काय पाहिजे सांग. म्हणून काम घेऊन देवाकडे जाऊ नका. काम रहित, कामना रहित. लक्षात असलं का. निष्काम देव कुणाला भेटला आतापर्यंत. कामनेमध्ये देवा भेटाय नाही, निष्कामामध्ये देव भेटला. निष्काम, निराश, नैराश्यम, निष्कर्म, हेतू रहित, फल रहित, हे सर्व वाक्य बघा तुम्ही परमात्मा प्राप्तीचे साधन आहेत. अहो असं बी नाही म्हणून म्हणणं आहे की मागणं नकोय, कारण देव मागण्याच्या अगोदर देत असतो. जर तुमची तशी पूजा असेल, तशी भक्ती असेल आणि हेतू मिश्रित जर भक्ती असेल तर ठणानं जरी बॉम्ब मारलो, डोसक जरी आपटून घेतलो तर डोळा सुद्धा उघडून बघत नाही, कोणाला देऊ वाटत नाही. काय कोणालाही देऊ वाटत नाही. मागल्यावर मागणावनी भक्ती जर कराल तर तो माझी या मनीचा जाणून या भाव तो करी उपाव. गुरु राव तो करे उपाव. किती करतो उपाय. उपायाचा काय अंदाज आहे का. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल. किती उपाय. वाचा सिद्धी पावाल. वाचन म्हणल्या उशीर तर अधिकारी व्हाल असं बोलित ना बघ. परमात्म्याने सांगितलं अज्ञापक व्हाल. तुमची आज्ञा जग बाळा सुरू करेल. पण लक्ष असू द्या माय बाप, तुम्ही हेतू रहित कर्म करा. स्वधर्म सारं जगच करतंय, स्वधर्म आचरण करत नाही असा विषय नाही, पण हेतू मिश्रित आहे. म्हणून तुम्हाला आजपासून सांगतो, पूजामध्ये पाया पडायचं सुद्धा बदल करा. जय देवा उजवी उडी दे, येस दे, कामात येस दे, चित्त काम फत्ते कर, बळ दे, आयुष्य सुखाचं जाऊ दे, नातू नात्र पोत्र सर्व चांगले राहू दे, असं मागायचं नाहीये. देव अनाडी आहे, देव आंधळा आहे, देव मुक आहे, देव काय बहिरा आहे. माझी या मनीचा जाणून या भाव करतो ना तो उपाय.
म्हणून आवडीचा मंत्र सांगितला सोपा. मंत्र कोणता आहे? मंत्र कोणता आहे? स्वधर्मानुष्ठान करत असताना हेतू रहित कर्म करणे हा मंत्र आहे. याला मंत्र म्हणतात. आपणाला तारणारा मंत्र म्हणत असतात. मंत्र माझा तारणारा मंत्र आहे ते मम मंत्र. कळलं का? तारणारा जे मंत्र आहे, मंत्र काय इथं? हेतू रहित. मग आजपासून ट्रान्सफर करा. देवाला पाया पडत असताना मागायचं काय नाही, देवा प्रणाम. काही मागणे विचारतो कशाला? संसार तुझ आहे, मी तुझं आहे परमात्मा. आईला लेकरांना जेवण मागण्याची गरज नाहीये. ती आपाप तिचं काम सरलं की ती जीव घालते. पण सबर का फल मिटा. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे पळबार लावण्यास. अशी सुंदरता देऊन टाकतो परमात्मा की बाबा पुन्हा तुला हुडकायची गरज नाहीये. कारण आज्ञापक व्हाल म्हणून ये तुमते मागितील महारुद्धी. अहो रिद्धी सिद्धी साऱ्या जगाला दान करणारी आहे, पण रिद्धी सिद्धी हात पसरून राहील पुढे तुमच्याकडे. म्हणजे एवढा अधिकार केवळ हेतुरहित कर्म करण्यामध्ये आहे. म्हणून म्हणतो की पूजा करत असताना किंवा मनामध्ये सुद्धा कुठली मागणी करू नका. कारण देवाला सर्व कळत असतंय, सर्व ज्ञाता. काही म्हणायचं नाही एवढंच. प्रणाम देवा सर्व ज्ञाता, म्हणजे तू सर्व जाणता आहेस आणि बाकी सर्व तुझी इच्छा. मी तुला समर्पण आहे, बाकी सर्व तुझ्या. ठेविले अनंते, हे सूत्र आहे. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ता सुद्यावे समाधान. ठेविले अनंते म्हणजे अनंताने जसं ठेवायची इच्छा ठरवलेली आहे त्याच्यात सुखी मान. जैसी स्थिती आहे तैशा पुरी राही, कौतुक तू पाही संचिताची. हे संचिताचं कौतुक तू बघायचंय तुला, पण इच्छा कुठली धारण करायची नाही. कारण ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्त असू द्यावे समाधान. कारण चित्तामध्ये फळाची अपेक्षा न ठेवता आहे तू क चित्ते अनुष्ठान पायाते पतिवर्ता पती ते झिया परी. अशा प्रकारचं अनुष्ठान कर्म आहे बापा. अर्जुना हेतुकपणे जो कर्म आहे सर्वात सिद्ध कर्म आहे. आणि निष्काम कर्म केला म्हणून निष्कर्म प्राप्त होत असते. म्हणून परमात्म्याचं बार बार आम्हाला सांगणं आहे की बाबा तो कर्म तर करून थकलास रे, पण हे तू मिश्रित कर्म केल्यामुळं डिझेल मध्ये पाणी मिसळल्यामुळं गाडी चालू झाली नाही. हँडल मारून मारून जन्म गेला. हा बरोबर आहे का? म्हणून म्हणजे डिझेल मध्ये पेट्रोल मध्ये पाणी म्हणजे उदाहरणामध्ये आपण केलेला भक्तीमध्ये हेतू कामना विच्छा ही जी वस्तू आहे ना, आमच्या गाडीच्या पेट्रोल मध्ये पाणी आहे, गाडी चालू होत नाही. मग ला धकला धकलोन धकलोन एवढा सीण झाला. आणि कसं झालं असं होऊन गेलं म्हातार. तरी पण धक्कलणारच आहे गाडीला. अरे गाडी हँडल मारली की चालू होती. सतसंगती वेगळी जाण, तात्काळ पावया माझी स्थान. अनिक नाही साधन सत्य जाण उद्धवा. तात्काळ पावायचं स्थान आहे, तात्काळ गाडी चालू व्हायची वेळ आहे, पण पेट्रोल मध्ये पाणी मिसळल्याच्याकडे लक्ष असू दे. चाळ पेट्रोल चाळ. मग आता पेट्रोल पाणी वेगळं कर. म्हणून भक्ती आणि भक्तीमध्ये जे हेतू आहे हेतूला काढून फेकून दे. भक्ती सुंदर आहे कारण भक्तीमुळे तुझी गाडी चाललीच पाहिजे, अशी चालली पाहिजे, नॉन स्टॉप परमात्मापर्यंत गेलीच पाहिजे. म्हणून हे सूत्र आहे, लक्षात असू दे. आतापर्यंत आपण भक्ती करा, प्रेम करा, पूजा करा, दान करा, आहुती द्या, सर्व सांगितलेलं. यज्ञ करा, अन्नदान करा, सर्व सांगितलेलं आहे. पण सूत्र माहित नव्हतं. आज तुम्हाला सूत्र माहित झालं. काय सूत्र याचं? मंत्र. कोणता मंत्र आहे? हेतू रहित कर्म करणे. हेतू कुठंच ठेवायचा नाही. कळलं का? आपण गंध लावतो, आपली पूजा करत असताना काही हेतू करतो का? नाही. मग आपण आपलीच पूजा करल्या म्हणून सांग, मी होऊनी माते भजीजे, देव होऊनी देवाशी पूजाल. मग आता आपणाला आपण गंध लागत असताना काय म्हणतो, तुला गंध लावायला मग रुपये देतोस म्हणायचं का? हेतू रहित कर्म करा माय बापू, जाणून करा. कारण
आणि जाणून करत असताना कर्म करता हेतुरहित कर्म करत असताना आपोआप निणतेपणा येऊन जाईल, लहानपणा आपला कोण येऊन जाईल तुमच्याकडे. मागायची गरज नाही, लहानपण देगा देवा मुंगी साखर मागायची गरज नाही. कारण तुम्ही जाणीवपूर्वक हेतुरहित कर्म करा. हेतुरहित कर्म करत असताना वळण पडून जाईल, आपोआप तुमच्याकडे लहानपणा येऊन जाईल. तुम्ही मोठा असा विचार करणार नाही. जगाच्या पुढे कोण मोठा आहे म्हणजे एकटा तू देव आहेस मग सारा जग काय भूताड आहे का, तेच सारा देव आहे ना. मग हे 99 अंश तू 99तला 100तला 1 अंश, 1 अंशाने मिरवायचं का 99 अंशावर कसं काय मिरवायचं. म्हणून सूत्र लक्षात असू द्यायचं. हेतुरहित कर्म करायची, पूजा करायची, पण देवाला काही मागायचं नाही. मागला नाही म्हणून सोन्याची नगरी भेटली, लक्षात असू द्या. मागला नाही, पोहे खाल्ले पण सुदाम्याने मागले नाही, देवाला ध्यान ठेवा. सोन्याची नगरी दिली आणि मागला असता तर एकच मोठी पोहे खाल्ले होते, लाही गणित सोन्याचे तोळ्याचे सोन्याचे सिक्के देऊन टाकला असं देवाने. मागला काहीच नाही, मागाय करता गेलता पण मागला का. मागाय करता गेलता ते उपदेश कुणाचा होता, बायकोचा. बायको म्हणजे संसार. उदाहरणामध्ये घ्यायचं माया मोह. माया मोहाचा आदेश होता मागण्याकरता, पण पवित्र ज्ञानी जो होता, पवित्र जो परमात्माचा सखा आणि प्रेम जिवाळा होता, त्या जिवाळ्याने काही मागलं का. कुठे येऊन गोष्ट रुकत होती सुदाम्याच्या मधून इच्छा प्रगट व्हायची. ते डिसिजन कोणाचा आहे, मोहमायाचा आहे. पण मोहमाया मध्ये जरी निर्माण झाली पण हृदयापर्यंत आल्यावशी हृदय कुणाचं आहे, सख्याचं आहे. हृदय कुणाचं आहे, सखा परमात्मा, सखा मित्र. सखा सख्याला मागताच कसं, सखा म्हणजे मी. मागायचं कसं नाही ना, देवाला नाही मागायचं. देव सर्वज्ञाता आहे, त्याला मागायचं कसं. मागायचं म्हणजे आपण आपल्या देवाला लहान करायचे. देवाला कळत नाही, अरे कळणार त्याला मागायला लागते. ज्याला कळतंय त्याला मागायची गरज नाही. मग ठरवा तुम्ही, देवाला कळतंय का कळना, कळत का कळना. मग कळत असेल तर मागायचं कशाला, वाट बघ ना थोडं. कारण ठेविले अनंते इच्छा असावी. लवकर देवा असं वाटत नसेल, किंवा तू पिकला नसेल, किंवा ती थैल बरोबर धरला नसेल म्हणून जेवारी टाकता येत नाही. धरलं ना धरलं जेवारी टाकलं बाक म्हणे हातातून निसल्यावर सांडून जाईल. मग सांडून जाईल म्हणून हे सुद्धा भेव आहे त्याला. म्हणून चांगलं मजबूत बनले का नाही, हे कनिंग टाकलेली जेवारी मध्ये बरोबर राहते का नाही हे ठाटूळूनच देतो ना आपण, बरोबर आहे का नाही. मग तसं आपण पक्व दिशेला बनलो का नाही, दिलो तर सांभाळेल का नाही, का लोकांना दान करून टाकेल, आपलं हित होईल का नाही, हा लेकरू नुकसान होऊन जाईल, बारबाराचा जन्म वाया जाईल, असं परमात्मा विचार करतो आणि विचार करून देतो. आणि आपण काय म्हणतो, निराशम परमम सुखम. आता देईना काय की देत नाही असा विषयच नाही. तुम्ही केवळ प्रेम द्या, सारं जग तुम्हाला देऊन टाकतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.